ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपण सर्व वासुदेव स्वरूप त्या सर्वांना मी वंदन करतो. कारण ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी एकदा वाचतो, दोनदा वाचतो, तीनदा वाचतो, शेवट असं वाटतं सर्व जग, सगळं ब्रह्मांड वासुदेव स्वरूप आहे. वासुदेव याचा अर्थ सर्व प्राणी मात्रामध्ये, सर्व ब्रह्मांडामध्ये देवाचा वास आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून सर्व वासुदेवांना माझं नमन. आता हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मी व्यापारी माणूस, शेतकरी माणूस, गवळी माणूस, हे कसं काय शक्य झालं, तर त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. या ठिकाणी मी फार मोठे संत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी प्रथम वंदन करतो, प्रणाम करतो. आपल्याला माहीत असेल दिव्य ज्योती जागृती संस्थान दिल्ली हे एक फार मोठं संस्थान आहे. त्या संस्थानामध्ये संबंध जगभरामध्ये 5 ते 7 हजार साधू आपलं अध्यात्माचं प्रसारण्याचं काम करतात. भारतामध्ये त्यांचं फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आणि आमचे जे गुरु आहेत, आशुतोष महाराज त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडनं जी काय विद्या मला प्राप्त झालेली, ती विद्या प्राप्त झाल्यानंतर असं दिसून आलं की हे सर्व ज्ञानेश्वरांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे. आशुतोष महाराज, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली, तसे आशुतोष महाराजांनी आत्ताच्या ह्या काळामध्ये आत्ता ते समाधी अवस्थेमध्ये आहेत. त्याच्यावर खूप मोठा वादविवाद झाला. आजही त्यांची समाधी जिवंत समाधी जशाल तशाच अवस्थेमध्ये आजही आहे. आणि अजून त्यांच्या एका शिष्याने तशी समाधी घेतलेली आहे. हे फार मोठं कार्य या संस्थेच्या माध्यमातून होतं. आपल्या वारकरी लोकांमध्ये सुद्धा हे अध्यात्मज्ञान फार मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. पण मला असं वाटतं त्यांचा शब्दज्ञानावर जास्त भर आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा शब्दज्ञानावर भर नसून आत्मज्ञानावर भर आहे. त्यांनी ह्या डोळ्यांनी आत्मा आणि परमात्मा आपल्याला पाहता येतो असं सर्व ठिकाणी दाखवलेलं आहे. आता आमचे वारकरी हजारो वेळा पारायण करतात, पण त्यांनी परतत्व डोळा कधी पाहिला का असं विचारलं तर कुणालाही सांगता येत नाही. पण आमच्या संप्रदायामध्ये देगलूरकर महाराज, कराडकर महाराज, साखरे महाराज असे खूप मोठे महात्मे होऊन गेलेले आहेत. ते हे काम करतात. पण ज्यांना विद्या घ्यायची किंवा दीक्षा घ्यायची किंवा ज्ञान प्राप्त करायचं आहे, त्यांनी खरं म्हणजे सेवा केली पाहिजे. सेवाभाव लोकांचा कमी झालेला आहे, त्यामुळे ज्ञान प्राप्त होत नाही. जोपर्यंत तुम्ही सेवा प्राप्त करत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. शब्दज्ञान तर भरपूर पाठांतर होईल, खूप मोठं प्राप्त होईल, त्याला अर्थ नाही. आता आमचा जन्मच वारकऱ्यांच्या मध्ये आहे. आमच्या अनेक पिढ्या वारकऱ्यांची सेवा केलेली आहे. आमची आई स्वतः खूप सात्विक अशी वारकऱ्यांची सेवा करत असे. वारकरी प्रियच होती, ती विदर्भातली होती, त्यामुळे अनेक साधू संतांचा त्यांचा संबंध होता. त्यामुळे माझ्या अंगातही खूप असं अध्यात्म जागृत झालं. ते आईची पुण्य आहे, वडिलांची पुण्य आहे. परंतु जेव्हा मी माझ्या व्यवसायामधून रिटायर झालो किंवा निवृत्त झालो, मी मुलांच्यावर सर्व जबाबदारी सोपवली. कृष्णा राजाराम आष्टेकर या ज्वेलर्स फर्मची सर्व जबाबदारी मी मुलांवर सोपवली, कारण मुलं कर्तबगार होत. माझ्यापेक्षाही चांगला धंदा ते करू शकतात हा विश्वास माझ्या मनामध्ये होता. पण आपला भाग मुलांच्या ताब्यात केव्हा द्यायचा हे ज्याला कळलं तो खरा म्हणजे यशस्वी होतो. आता बऱ्याच लोकांना आपला भाग मुलांना आत्ता देऊ का मग देऊ, आत्ता देऊ का मग देऊ, ह्या विचारामध्ये त्यांचा जन्म निघून जातो, मरतात ते. पण त्यांना मुलांना देऊशी वाटत नाही, ही हकीकत आहे. पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, महाराजांसारखे संत जेव्हा भेटतात तेव्हा हे सर्व शून्य आहे. जेव्हा आपण हा देह टाकून देऊ, आपण काहीही बरोबर नेणार नाही. शून्य सुद्धा आपण बरोबर नेऊ शकत नाही. त्याकरता ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी आत्मसात केली पाहिजे. नंतर मग गोसेवा केली,
गोसेवा करत असताना खूप वेळ मिळायचा. तर उत्तरेकडचे एक फार मोठे संत आहेत, त्यांना ज्ञानेश्वरीची फार आवड होती. ते जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलत असत त्यावेळेस माझे कान टवकारत असत. उत्तरेकडचे एवढे संत छान ज्ञानेश्वरी सांगतात, तर त्यांना आपण काहीतरी उपलब्ध करून दिलं पाहिजे. म्हणून मी त्यांच्या शब्दातून हिंदी ज्ञानेश्वरी, मराठी ज्ञानेश्वरीचा अर्थ, मराठी ज्ञानेश्वरी हिंदी ज्ञानेश्वरी करण्याचा काम सुरुवात केलं. मी प्रथम गुलाबराव महाराजांची, त्याचा सुद्धा एक मोठा इतिहास आहे. आम्ही एकदा संमेलनाला अचलपूरला गेलो होतो. राम शेवाळकरांनी मला त्या संमेलनामध्ये गुलाबराव महाराजांची ज्ञानेश्वरी दिली. त्यांनी अगदी मला त्यांची सही वगैरे करून दिली होती. आणि कुठलीही काही अडचण असेल तर मला विचारा. आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये ती भिनली गेली पाहिजे आणि पुन्हा व्यक्त करता आली पाहिजे. नाही तर असं नको व्हायला म्हणले की आज ज्ञानेश्वरी वाचली, दुसऱ्यांना सांगताना हो ज्ञानेश्वरी खूप चांगली आहे, फार चांगली आहे, फार उत्तम आहे, पण त्यात काय आहे हे सांगता आलं पाहिजे. तर ते ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे. आणि इतकी सोपी भाषा जगामध्ये, जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरीसारखा इतक्या सोप्या भाषेतला ग्रंथ कुठेही नाही. कारण त्यांची समजून सांगण्याची जी हातोटी आहे ती आई जशी लहान बाळाला समजून सांगते तसे ते भक्तांना समजून सांगतात, अशी भाषा मला वाटते. आणि मग मी मराठीतली ओवी वाचायची आणि माझ्या डोक्याने त्याचा हिंदी अर्थ करायचा आणि तो हिंदी अर्थ लिहून काढायचे. अशा 3 वह्या तयार केल्या. त्याची झेरॉक्स कॉपी काढून सरांकडे दिली. आणि मग नंतर 10 वर्षाने आम्ही त्याची 2022 साली, 2009 साली सुरुवात केलेली लिहायला, 2010 साली संपलं आणि 2022 साली करोनाच्या काळामध्ये या ठिकाणी 22 माणसांमध्ये ती प्रसिद्ध केली. आणि नंतर मग ती आम्ही 500 प्रती काढल्या होत्या, त्या सर्वांना अगदी मोफत दिल्या की लोकांनी अभ्यास करावा. आता माझा दुसरा उद्देश असा आहे, आमचा हा वारकरी संप्रदाय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. महाराष्ट्राच्या काही फार मोठ्या सीमा त्यांनी ओलांडलेल्या नाहीत. पण आमची ही जी गुरुकुलची संस्था आहे ती देशव्यापी संस्था आहे. डॉक्टर अशोक कामत जे अध्यक्ष आहे, मी कार्याध्यक्ष आहे. सर रिटायर झाल्यानंतर, विद्यापीठातून रिटायर झाल्यानंतर आम्ही दोघे बरोबरच होतो. खूप आम्ही प्रवास करायचो, पुष्कळ वेळा सरांच्या बरोबर मी जात असे. ते संत साहित्याचा अभ्यास कसा करावा, बोलावं कसं, चालावं कसं, मोठमोठे राम शेवाळकरांसारखे गुरु भेटले गेले, अनेक संत भेटले गेले, महात्मे भेटले गेले, अभ्यासक भेटले गेले, कुलगुरू भेटले गेले. एक मनामध्ये चांगला असा निश्चय झाला की आपण सज्जनांसारखंच करावं, आपण व्यापारी किंवा शेतकरीसारखं राहू नये. मग म्हणून मी हे काम परत दृढ होत गेलं माझ्या मनामध्ये, अभ्यासाचं काम दृढ होत गेलं. आता आमचा दुसरा उद्देश आहे वारकऱ्यांच्या बाबतीतला. एवढा मोठा भारत देश आहे, गोरखपूर हे प्रकाशनाच्या बाबतीत जगामध्ये प्रसिद्ध आहे, परंतु हिंदी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ जसा पाहिजे तसा लिहिला गेला नाही. माझा एक उद्देश असा आहे, सर म्हणले तसे की मुसलमानांच्या करता किंवा दलितांच्या करता तो सर्वांना उपयोग होईल, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण तुम्हाला मी सांगतो, ज्या ज्या ठिकाणी आरोपी सारखे लोक असतात, म्हणजे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक असतात, गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक ज्या आळीमध्ये, ज्या चाळीमध्ये किंवा ज्या गावामध्ये राहतात, त्यांच्या जर कानावर ज्ञानेश्वरी पडली तर त्या गुन्हेगारांच्या मनामध्ये फरक होतो. हा असा अनुभव मला आलेला आहे. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. आमच्या ठिकाणी एक बकरे नावाचे एक महात्मा होते आमच्या कसबा पेठेच्या गल्लीमध्ये. ही फार 30-40 वर्ष, 50 वर्ष, 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि गुंडगिरीमध्ये आमचा कसबा पेठ अतिशय प्रसिद्ध होता. कारण रात्रीच्या वेळेस रिक्षा कसबा पेठेत न्यायची असेल सदाशिव पेठेतून तर कुठलाही रिक्षावाला कसबा पेठेत येत नव्हता. कसबा पेठेला सर्व घाबरत होते. असे बकरे महात्मा म्हणून जे होते तर त्यांनी ज्ञानेश्वरीचे पारायण त्या आमच्या गल्लीमध्ये ठेवलं. आणि सगळे जे गुंड, मवाली, दारुडे असे सगळे लोक हे लांबून फक्त ऐकत होते. सुरुवातीच्या वर्षामध्ये त्यांनी लांबून ऐकले. दुसऱ्या वर्षी ते वाढण्याकरता त्या ठिकाणी आले आणि तिसऱ्या वर्षी ते पारायणाला बसले. त्यांच्यामध्ये फार मोठा बदल झाला. हा परिणाम नुसता ज्ञानेश्वरी कानावर पडली तरी होतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
आम्ही लहान असताना 5 वर्षाची 7 वर्षाची असताना आमचं कसबा पेठेमध्ये जुनं घर होतं, छोटंसं देवघर होतं. एक ब्राह्मण संन्यासी महात्मा संत, आमची आई त्यांना नेहमी श्रावण महिन्यामध्ये किंवा अधिक मासामध्ये किंवा गणपतीमध्ये त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घेत असत. आम्ही अशी 5-7 वर्षाचे असत, आम्ही नुसतं खेळता खेळता आमच्या कानावर ज्ञानेश्वरी पडली. ते जे शब्द आहेत ज्ञानेश्वरी कानावर पडलेले जे शब्द, ह्याचं मला साक्षात्कार हे जे संत महात्मा संध्या दिदी म्हणून होते त्यांच्या शब्दातून ते साकार झालं. कारण त्यांनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली, मला 40-50 वर्षापूर्वी जी मी कानावर ज्ञानेश्वरी आलेली आहे ती त्यांच्या तोंडातून व्यक्त व्हायला. म्हणलं हा काय चमत्कार, हे तर मी ऐकलेलं आहे सगळं, हे तर मी पहिलं सगळं ऐकलेलं आहे. असा हा परिणाम माझ्या मनावर ज्ञानेश्वरीचा झाला. आणि मग आम्ही आता असं ठरवलं की देशामध्ये जे जे असे भाग आहेत, उदाहरणार्थ बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, तर आम्ही एक 4-6 वारकरी. इथं आमची राणी आली का, राणी पाथकर आली का सर? ही माझी भाची आहे, उभी करा 2 मिनिटं उभी राहा. ही माझी भाची आहे, राणी पाथरकर हिचं नाव आहे. ही जगातल्या जे श्रीमंत लोक आहेत, जगातले सर्व श्रीमंत अब्जपती करोडपती जे लोक आहेत, त्यांना भारतात यायचं असेल तर हिची ट्रॅव्हल्स एजन्सी काम करते. तर ही त्यांच्या गावापासून भारतामध्ये आणायचं, स्थळं दाखवायचे, पुन्हा त्यांना विमानतळावर सोडायचं, पुन्हा चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचं, अशी तिची मोठी एजन्सी आहे. तर मी तिला सांगितलं की आमची ज्ञानेश्वरी हे वारकरी जेव्हा घेऊन जातील तेव्हा तू त्यांचं ट्रॅव्हल्सचं काम कर, आणि ज्या ज्या ठिकाणी आपली मंदिरं आहेत, भारतातली ज्या ज्या ठिकाणी आमची मंदिरं आहेत, तिच्याकडे एक माणूस 50-60 माणसं तिच्याकडे कामाला आहेत. भारतातली जेवढी मंदिरं आहेत त्या माणसाकडे त्या मंदिरांची नोंद आहे. आपल्याला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या राज्यात जायचं आहे त्या राज्यामध्ये हिला सांगितल्यानंतर ही ती मॅनेज करेल की अमुक मंदिरामध्ये तुम्हाला बोलवलं आहे, तुम्ही त्या ठिकाणी जा, 4 वारकरी घेऊन जा, हे विका, 1 अध्याय वाचा, 2 अध्याय वाचा किंवा सगळा अध्याय वाचा. असं करून त्यांना, तिथल्या लोकांना हे मनामध्ये ठसवा, असा एक आम्ही प्रोग्राम तयार केलेला आहे. तर हे असे ज्ञानेश्वरी, नुसतं ज्ञानेश्वर म्हणलं तरी माणसाची मुक्ती होती, आनंद होता. काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये? फक्त आनंद आहे, आत्मस्वरूपाचा आनंद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आता तुम्हाला असं वाटेल की आपल्या गाडीमध्ये आनंद आहे, मुलांमध्ये आनंद आहे, बगीच्यामध्ये जाणं आनंद आहे, किंवा स्विमिंग करणं आनंद आहे, महाबळेश्वरला जाणं, काश्मीरला जाणं, ह्याच्यामध्ये आनंद आहे. पण आनंद म्हणजे काय? जेव्हा आपली मेल्यानंतर जी स्थिती होती ती काय स्थिती होती? ती स्थिती आज पाहणे याला आनंद म्हणतात. मरण म्हणजे काय? नुसतं शरीर जरा असं नाही, मरण म्हणजे अमर होणे असंच आहे. माणूस मेल्यानंतर अमर होऊ शकतो. तर हे ज्ञानेश्वरी सांगते, मरण नाही, शरीराला मरण आहे, आपल्याला मरण नाही, ही ज्ञानेश्वरी सांगते. बरंच काय बोलण्यासारखं आहे. 3 ग्रंथ आपण तयार केलेले आहेत. एका ग्रंथाचं किंमत 200 रुपये, हिंदी मराठवाडी हिंदी ज्ञानेश्वरीची किंमत आपण 200 रुपये ठेवली आहे. आणि आमच्या गुरुकुल संस्थेची ज्ञानेश्वरी आहे प्राकृत मराठी, तर ती 100 रुपयाला आम्ही ठेवलेली आहे. आणि भारतातल्या अनेक हिंदी भाषिकांना ज्ञानेश्वरांचं चरित्र माहिती नाही. जेव्हा ज्ञानेश्वरांचं चरित्र लोकांना माहिती होईल आणि आमचे संत जेव्हा ज्ञानेश्वरांचं चरित्र मराठी भाषेतून सांगतात तेव्हा अंगावर शहारे आणण्यासारखी अवस्था त्या माणसाची होती आणि अश्रुधारा वाहतात. इतकं ज्ञानेश्वरांचं चरित्र कोमल हृदयाने ऐकावं लागतं, कोमल हृदयाने पाहावं लागतं. ज्ञानेश्वरांचं चरित्र ऐकल्यानंतर माणसामध्ये खूप बदल होतो, पण चरित्र मनामध्ये ठसलं गेलं पाहिजे. 15-16 वर्षाची मुलं, किती त्यांना कष्ट, किती सहन, किती त्रास झाला, किती उपहास झाला लोकांचा. आणि नंतर सगळ्यांनी चमत्कार दाखवल्यानंतर सगळ्यांनी गाऊ केला आणि डोक्यावर घेतले. आधी घेतलं असतं तर काय झालं, असे बरेच विषय मनामध्ये येतात. ती फक्त ज्ञानेश्वरांचे चरित्र 15 रुपयाला ठेवलेले आहे. म्हणजे टोटल 3 ग्रंथांची किंमत 315 रुपये आहे. आता तुम्ही म्हणताल एवढं स्वस्त का? आम्ही एक युक्ती काढली. आमचे जे प्रिंटिंग करणारे आहेत स्मिता प्रिंटर्स,
त्यांनी ह्याची किंमत काढली जवळजवळ 450 रुपये. 450 रुपये काढले म्हणजे 4,50,000 1,000 प्रतींची होते. 4,50,000 आम्ही गुरुकुलमध्ये जमा केले. 4,50,000 आम्ही गुरुकुलमध्ये, गुरुकुल ही ATGची संस्था आहे. ATG मध्ये संस्था ती मोडते. त्यामुळे आम्ही 4.5 लाख रुपये दिलेले, त्यात 50% आम्हाला इन्कम टॅक्स बाद होतो. म्हणजे हे 1000 प्रती आम्हाला 250 रुपयाला पडले. किती? 250 रुपयाला पडले. 315 रुपयाला आम्ही हे विकायला ठेवलेलं आहे. याचं कारण आम्ही इन्कम टॅक्स भरत आहोत आणि गुरुकुल ही संस्था ATG संस्था, ATG तिला लागू होते म्हणून या सगळ्या गोष्टी जुळून आल्या म्हणून हे गोष्ट होऊ शकते. इतरांना ते जमू शकत नाही. आता माझा दुसरा मुद्दा असा आहे, गुरुकुल ही जी आमची संस्था आहे ती आता सबनीस जसे विद्वान आहेत त्यांनी आपल्या राष्ट्रगीताचं, विश्वगीताचं हे जे महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे त्यातल्या ज्या काय बारकावा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, असे सबनीसांसारखे अनेक लोक आमच्या गुरुकुलमध्ये त्यांनी बरंच सहकार्य केलेलं आहे. अशी माणसं आम्ही या ठिकाणी अनेक घडवलेली आहेत. आता या ठिकाणी रवींद्र कुलकर्णी आहेत, ते जागतिक दर्जाचे गणितज्ञ आहेत, सरांचे मित्र आहेत, आमच्या गुरुकुलचे फार मोठे मार्गदर्शक आहेत. असे कितीतरी अनेक लोक. सरांनी काय केलं बघा, 50-60 वर्षामध्ये सरांनी सज्जनांचा एक स्वतः जमाव तयार केला आणि सज्जनांकरता काम करत बसले. त्यांची ताकद एवढी आहे, पण ती आज तुम्हाला कळणार नाही. सर जेव्हा नसतील तेव्हा सरांचा तुम्हाला खजाना बघायला मिळेल. काय सरांच्या मध्ये खजाना. पण महत्व कसं असतं लगेच कळत नाही. महात्मा देह ठेवल्यानंतर महात्म्याचं देह ठेवल्यानंतर जास्त महात्म्य वाढतं. हा मला स्वतःचा अनुभव आहे. आमचे पाचलेगावकर असेच होते. राष्ट्रीय संत पाचलेगावकर ज्यावेळेस त्याने देह ठेवला त्यानंतर आम्हाला कळायला लागलं की काय असतं अध्यात्म म्हणून. तर बरेच गोष्टी या माध्यमातून आपल्याला करता येतील. सरांचं पाठिंबा आहे, सरांचे मार्गदर्शन सतत लाभत असतं. हे काम ईश्वरचरणी आम्ही अर्पण करतो. पसायदानाचा उल्लेख निघाला. पसायदानामध्ये अजून एक वाक्य आहे, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोके ये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. ज्याने ग्रंथ जवळ केले दृष्टादृष्ट विजयीच होणार. म्हणजे इह लोकात आणि परलोकात त्यांचा सगळा विजयच होणार हे ठरलेलं आहे. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद आष्टेकर सर. तुम्ही ज्ञानेश्वरीचं खूप छान समजावून सांगितलं, सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं. खूप आनंद वाटला. सहकार्यातून केवढे मोठे काम उभे राहू शकते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिंदी सार्थ सटीक ज्ञानेश्वरी डॉक्टर वेदकुमार वेदालंकार यांनी सिद्ध केली आहे. या ज्ञानेश्वरीच्या लोकार्पणाच्या निमित्तानं आम्ही 10 कार्यक्रम घेणार आहोत. त्यापैकी हा दुसरा कार्यक्रम आहे. या 10 कार्यक्रमांमध्ये मिलिंद सबनीस यांच्यासारख्या बऱ्याच लोकांचा सहभाग असणार आहे. आता माझ्या सहकारी आरतीताई मोने यांच्या अंतरीची अक्षरे या पुस्तकाच्या प्रकाशनाकडे आपण वळूया. आरतीताई कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत. हुजूरबागा शाळेतून प्रदीर्घ सेवा देऊन त्या निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या सहज सुंदर भाषेत लिहिलेल्या 40 लेखांचं हे पुस्तक आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे प्रकाशन करावे. अंतरीची अक्षरे या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे.
आता आरतीताईंच्या मैत्रीण डॉक्टर अनुजा कुलकर्णी या बोलणार आहेत. मी थोडासा अनुजाताईंचा परिचय करून देते. व्यवसायाने डॉक्टर असल्या तरी साहित्य क्षेत्रात देखील या कार्यरत आहेत. पुणे मराठी ग्रंथालयात कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीनं मराठीतील नामवंत लेखक कवी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करून त्या लेखकांची सखोल माहिती पोचवतात. विविध क्षेत्रात काम चालू आहे. पुणे मराठी ग्रंथालयात त्यांनी वाचनकट्टा सुरू केला. तिथे विविध विषयांवर वेगवेगळे कार्यक्रम नेहमी चालू असतात. व्यस्त दिनक्रमातून त्या आज उपस्थित राहिल्या, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानते. डॉक्टर अनुजा कुलकर्णी. सन्माननीय व्यासपीठ आणि अनेक मान्यवर पंडित वसंतराव गाडियांपासून समोर बसलेले मला दिसत आहेत. या सगळ्यांना विनम्र अभिवादन करते आणि मी माझ्या बोलण्याला सुरुवात करते. शारदेच्या झुंबराचे शब्द अद्भुत लोलक, शारदेच्या झुंबराचे शब्द अद्भुत लोलक, आंतप्रकाशी डोलता हिंदोळते त्रिलोक. शारदा देवीचं शस्त्र अस्त्र साधन असणाऱ्या शब्दांना आणि शब्दांसह अभिवादन करून मी माझं मनोगत व्यक्त करते. अंतरीची अक्षरं, लेखिका आरती मोने. अंतरीची अक्षरं आरतीनं लिहिलेली, असं एक अच्या बाराखडीला जुळणारं असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. आज याविषयी जेव्हा मनोगत व्यक्त करावं असं ठरलं तेव्हा माझ्या मनामध्ये एक गाण्याची ओळ रुंजणत होती. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी. खरं म्हणजे आरती त्यांची आणि माझी ओळख तशी खूप वर्षांची, खूप जुनी अशी नाही आहे. पण कधीतरी असं आता या नवीन पिढीच्या भाषेत म्हणतात ना की क्लिक होतं. आपल्याला असं वाटून जातं की नाही अरे आपल्या याच्याशी मैत्र जुळू शकतं, जुळलेलं आहे. असंच एक निमित्त झालं की आत्ता जो वाचनकट्ट्याचा उल्लेख झाला, या वाचनकट्ट्यामध्ये मराठीमध्ये ज्ञानपीठ मिळवलेल्या पुरस्कारार्थींच्या वरती आम्ही एक कार्यक्रम केला छोटासा. आणि या कार्यक्रमामध्ये आरतीताई अत्यंत निरळसपणे आणि कुठल्याही आमंत्रणाशिवाय, खरं म्हणजे त्यापूर्वी ओळखही नव्हती, पण त्या आपणहून सामील झाल्या आणि मग त्यातून ही मैत्री जुळून आली. आणि असं वाटलं की ही खूप वर्षांची आपली ओळख आहे, आपण खूप जवळून एकमेकींना ओळखतो आहोत आणि एक सहज सुंदर असा मैत्रीचा अनुबंध यामधनं निर्माण झाला. हे अतिशय महत्त्वाचं. आज या मैत्रीच्या अनुबंधातून आणि खरं म्हणजे प्रेमातूनच मी आज या ठिकाणी उभी राहू शकले. असं म्हणतात की मराठी माणूस हा समोरच्याचं कौतुक करण्यात जरा कंजूस असतो. त्यामुळं आरतीताईंचे आत्तापर्यंत अनेक लेख वाचले, कार्यक्रम ऐकले, त्यावेळेला असं हां ठीक आहे ओके, व्हॉट्सअपवर अंगठाव दाखवणं हे आपण सगळेच करतो, तसं त्यावेळेला केलं. पण आज मात्र असं वाटलं की ही संधी मिळती आहे तर मराठी माणसावर हा जो ठपका मारलेला आहे ना तो पुसून काढून आपल्या मैत्रिणीचं दिलखुलासपणानं आपण कौतुक करूया. त्यामुळंच या कार्यक्रमाचा एक भाग होता आलो याच्याबद्दल मला अत्यंत आनंद होतो आहे. पुस्तकाबद्दल काही बोलणार का असं मला जेव्हा आरतीताईंनी विचारलं तेव्हा असं वाटलं रे वा खूप छान आहे. ग्रंथालयाचा आपला खूप अनुभव आहे, अनेक पुस्तकांना आपण पुरस्कार देतो, अनेक पुस्तकांबद्दल अनेक लेखकांबद्दल बोलू शकतो. आरतीताईंबद्दल बोलणं काय अवघड नाही आहे. असं सहज वाटून गेलं आणि म्हणून मी इथं उभी राहिले. पण हे पुस्तक जेव्हा आम्ही, खरं म्हणजे हा एक लेखांचा संग्रह आहे, 40 लेख ह्याच्यामध्ये आहेत. प्रत्येक लेखाचं जर आपण शीर्षक बघितलं तर अगदी साधं सोपं, म्हणजे गंध फुलांचा गेला सांगून असेल, नाती असेल,
किंवा अच्छा छोट्या मोबाईल वापरणारी मुलं किंवा अनेक जण आता मोबाईल ॲडिक्ट झालेत त्याच्याबद्दल असेल. छोट्या छोट्या साध्या साध्या घटना ज्या आपण रोज बघतो, आपल्याही मनामध्ये असे अनेक विचार येतात, अरे काय हे मोबाईलने किती लोकांना आपल्याला ॲडिक्ट करून टाकले. पण आपण आपले विचार मनातच ठेवतो, ते फार फार तर कुठलं तरी बोलताना व्यक्त करतो, पण ते लिहित नाही. आरतीताईंचं वैशिष्ट्य असं की त्यांनी मनामध्ये उमटलेल्या या विचारांना लिहिता हात दिला आणि या लिहित्या हातातनं हे लेख साकारले आणि यातून आज हे पुस्तक निर्माण झालं. अक्षर असं ज्याला म्हणतात की हे मनातले विचार आज या पुस्तकाच्या रूपानं अक्षर झालेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे हे लेख वाचत असताना असं वाटलं किती साधे सोपे शब्द आहेत. आपल्या मनात जसं सहज येतं तसं त्यांनी लिहिलेलं आहे. कुठल्याही शब्दांचा फुलोरा नाही, दिखावा नाही, अनैसर्गिक गोष्टींची सजावट केलेली नाही. अतिशय संवेदनशील, जसं सुचलं जसं वाटलं तसं लिहिलं आणि त्यामुळं ते वाचणाऱ्याच्या मनाला पोचलं. अशी एक छान पावती द्यावी वाटते आणि यासाठी आपण एकदा सगळेजण जोरदार टाळ्या वाजवूया. आणखीन एक यातलं भावलं म्हणजे हे सगळं लिहिताना, म्हणजे आजकाल एकत्र कुटुंब पद्धती नाही आहे, विभक्त झालेली आहे, नाती थोडीशी वेगळ्या प्रकारानं गुंतलेली आहेत किंवा मोबाईलमुळं संवाद कमी झाला आहे. हे सगळं आपल्यालाही पटतं, हे त्यांनी मांडलं आहे. पण एक वैशिष्ट्य असं की त्याचा शेवट करताना कुठल्याही उपदेशाचा आव त्यांनी आणलेला नाही. त्यांनी ते आपल्याला सोपवलं. हे सगळं आपण बघतो, हा प्रश्न आहे, आपल्याला मान्य आहे. यातून बाहेर कसं पडायचं, प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आणि आपापल्या दृष्टीने सोडवावं असं त्यांनी ते प्रेक्षकांवरती सोपवलंय का असं प्रत्येक लेख वाचताना वाटतं. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यात कुणावरही दोषारोप केलेला नाही. म्हणजे आपण नेहमी म्हणतो अरे वाडा संस्कृती किती चांगली होती, एकत्र कुटुंब पद्धती किती चांगली होती, आज ती नाही आहे. का नाही आहे माहीत नाही. परिस्थिती बदलती आहे, परिवर्तन होतं आहे, ते मान्य करून ते छान होतं. पण आज जे आहे त्याच्याही हातात हात घालून आनंदानं आणि समाधानाने आपल्याला पुढं गेलं पाहिजे. हा एक सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक लेखातनं आपल्याला सामोरा येतो. खरं म्हणजे पुस्तकाचं परीक्षण किंवा पुस्तकाचं समीक्षण म्हटलं की अनेक वेळेला प्रत्येक पानावरच्या प्रत्येक लेखाबद्दल बोललं जातं. मला असं वाटतं की ज्या वक्त्याला योग्य ठिकाणी थांबावं हे कळतं तो चांगला वक्ता. त्यामुळे मी चांगला वक्ता होण्याचा प्रयत्न करताना दोनच छोट्या गोष्टींचा उल्लेख करणार आहे. यातल्या मला भावलेल्या दोन गोष्टींचा. नाती या हेडिंग खाली त्यांनी जे लिहिलेलं आहे, नाती या शब्दाचाच हे उच्चार असा आहे की न अति किंवा अति तेथे माती. नाती म्हटलं की आपण अनेक गोष्टी गृहीत धरतो. आईचं असेल, नंदेचं असेल, बहिणीचं असेल, जावेचं असेल, अनेक गोष्टी गृहीत धरतो, अपेक्षित धरतो आणि ज्या ज्या वेळेला अपेक्षा असतात त्याला जोडून अपेक्षाभंग नक्की असतो. आणि मग या अपेक्षाभंगाच्या दुःखातनं या नात्यातला गुंता अजून जास्त घट्ट होत जातो, तिरका होत जातो. आपल्याला सगळ्यांमध्ये लोकरीचा गुंडा असतो, आपण त्याचा लोकरीची लढ गुंडा तयार करताना वापरतो. त्यावेळेला एखादा धागा जरी चुकला किंवा गुंतला तर त्याच्यामधला तो असणारी अडी किंवा गाठी या सोडवणं अत्यंत अवघड असतं. त्याच्यासाठी गरज असते अत्यंत हळूवार अलवार हाताची किंवा मनापासनं तो गुंता सोडवणाऱ्या भावनेची, समर्पणाची. ही भावना असेल किंवा नसेल या दोन्ही परिपेक्षातून नातीयांचा विचार झाला पाहिजे. कारण आज समाजामध्ये अनेक प्रश्न हे नात्यांमधला हरवलेला संवाद याच्यामुळं निर्माण झालेले आहेत. त्यामुळं सलग साधं सोपं सामोरं यावं, योग्य वेळेला योग्य त्या प्रश्नांना, खरं म्हणजे गैरसमजांना उत्तरं द्यावीत, म्हणजे जगणं साधं सोपं सुरेल समाधानाचं होईल. असंही कदाचित या पुस्तकातनं मला वाचताना जे जाणवलं ते मला सांगावंसं वाटतं.
आणि दुसरा एक लेख आहे गंध फुलांचा गेला सांगून. ह्याचा मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं, कारण त्याच्यात त्यांनी पारिजातकाचं उदाहरण दिले. आणि आपल्या सगळे आपण या वयाचे आहोत की आपल्याला माहिती आहे की श्रावणामध्ये पारिजातकाची लाख फुलं मोजणं, त्याचा तो काय लक्ष वाहणं वगैरे असे संकल्प केले जायचे. पारिजातकच का असेल हो? या लेखाच्या निमित्तानं इतकी फुलं इतक्या गोष्टी आपण हे करतो. त्याचा विचार करताना असं वाटलं की पारिजातकाचं फूल आकाराने लहान असतं, पण त्याच्यात 2 रंग असतात, एक पांढरा शुभ्र पाकळ्यांचा आणि एक केशरी नाजूक दांड्याचा. जेव्हा पारिजातक टपटप पडतो आणि त्याचा पूर्ण सडा पडतो, ते दृश्य जरी विलोभनीय असलं तरी त्या पारिजातकाच्या सड्यावरती पाय ठेवून आपण जावं असं आपल्याला वाटत नाही. म्हणजे आपण आपलं पाऊल कुठं कसं आणि कधी ठेवावं आणि कशामुळे ते दुखावलं जाणार नाही याचाही विचार या निमित्ताने आपल्या मनामध्ये करू शकतो का, असाही एक विचार आला. पांढरं शुभ्र पारिजातक हा सात्विकतेचा आणि आपल्या संस्कृतीमध्ये पावित्र्याला, सात्विकतेला आणि सोज्वळतेला भयंकर महत्त्व आहे. आरतीताईंचं स्वतःचं व्यक्तिमत्वही या सगळ्याला साजेचं शोभेल असं आहे, असंही या पारिजातकाचा लेख वाचताना वाटलं. आणि हा केशरी दांडा जो आहे हा त्यागाचा, केशरी रंग हा त्यागाचा आणि समर्पणाचा आहे. त्यामुळं शांती, त्याग, समर्पण या सगळ्या भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्याचं रूपक म्हणून पारिजातक लिहावं वाटलं का. आणि आणखीन एक अगदी जवळची चारोळी त्या निमित्ताने आठवली की टपटप पारिजात जमिनीवर पडतो पण असं त्याचा आवाज होत नाही. पण असं नाही ना की त्याला जखमा होत नाहीत. इतक्या शांत साध्या स्वभावाने हे उमलतं आणि तितक्याच सहजतेनं ते जमिनीमध्ये मिसळून जातं, सुकून जातं. आणि म्हणूनही मला असं वाटतं की हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच एक साधं हे पुस्तक वाचून संपवत असताना माझ्या मनामध्ये एक विचार आला. एक शांत, नीरव, स्तब्ध असा मोठा विस्तीर्ण जलाशय असावा, त्याच्यामध्ये एखादा खडा टाकला तर आपल्याला माहिती त्याचे तरंग तयार होतात आणि ते मध्यापासून किंवा ज्या ठिकाणी आपण खडा टाकतो त्या खड्यापासून चालू होऊन कडेपर्यंत पोचतात तलावाच्या. लेखांच्या या पुस्तकाच्या संग्रहाच्या निमित्ताने आपल्या मनामध्ये अशा अनेक विचारांचे तरंग उठतील आणि हे या पुस्तकाचं मला वाटतं यश आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना मी आरतीताईंच्या वतीनं विनम्र आवाहन करते की आपण सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावं आणि याचा अभिप्राय कळवावा. कारण मगाशी मी जे म्हणलं की मराठी माणूस कौतुक करण्यामध्ये कंजूसी करतो, तर आपण या नियमाला अपवाद सिद्ध व्हावं असं मी आवाहन करते. आणि या निमित्ताने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल सन्माननीय व्यासपीठाचे कृतज्ञता व्यक्त करते आणि आरतीताईंचं मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद. मी आष्टेकर सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर अनुषा कुलकर्णी यांचा सत्कार करावा. आता मी डॉक्टर संजीवनीताई रहाणे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत. त्या संजीवनीताई या आरतीताईंच्या बालमैत्रीण आहेत. एकाच वाड्यात राहिलेल्या, लहानपणापासून एकत्र खेळलेल्या आहेत. मी त्यांची थोडीशी ओळख करून देते. त्या कॉमर्स विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स इथे प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी MA सायकोलॉजी पण केलं आहे आणि समुपदेशन पण त्या आता करतात. लेखन आणि वाचनाची आवड आहे. याच वर्षी मोझॅक भावाबंधांचे हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं आहे. त्याच्यात त्यांनी सहलेखिका म्हणून काम केलं आहे आणि आकाशवाणीवरही त्यांचे कार्यक्रम प्रसारित होतात. आणि संजीवनीताई या तुमचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व आदरणीय गुरुतुल्य अशा सर्वांना
आदराचा आणि प्रेमाचा नमस्कार करून मी आरतीचं कौतुक करायला इथे उभी राहते. आरतीच्या जेव्हा पुस्तकाबद्दल बोलायचं असं मी विचार केला, आरतीच्या पुस्तकाबद्दल जेव्हा बोलायचं हा विचार केला, तेव्हा पहिला विचार माझ्या मनात हा आला की पुस्तक लिखाण हे नंतर, पुस्तकामध्ये त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा ठसा पडतो, त्याचं प्रतिबिंब त्या पुस्तकामध्ये उमटतं. त्यामुळे पुस्तकाविषयी बोलण्याआधी मी आरतीच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे. आमची मैत्री 75 वर्षापासूनची, इतक्या 75 नाही, जरा थोडे कमी, पण म्हणायला हरकत नाही 75, इतक्या वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. जेव्हा एखाद्या लेखकाचे गुणविशेष पाहिले जातात तेव्हा त्याच्यामध्ये संवेदनाशीलता असणं हे पहिलं आद्य गोष्ट आहे असं मला नेहमी वाटतं. की लिहित असताना तो माणूस संवेदनाशील पाहिजे, तरच आसपासच्या गोष्टी तो टिपकागदासारख्या टिपून घेतो, मनात ठेवतो आणि मग स्वतःच्या शब्दामध्ये व्यक्त होतो. आरतीच्या संवेदनशीलतेचा अनुभव मी वयाच्या 6व्या वर्षी घेतलाय. मी 6 वर्षाची आणि आरती 5 वर्षाची. माझ्या पायाचं ऑपरेशन झालं तर मला चालता येत नव्हतं. 2-2.5 महिने मी बेडवर होते आणि वाड्यामध्ये गोकुळ आमच्या इतकी मुलं मुली असायचे, एकत्र दंगा करायचो आम्ही दिवसभर. पण आरतीने ते सगळं सोडून तेवढे 2 महिने माझ्याबरोबर घालवले. मैत्रिणीसाठी प्रेम ही इतकी सुंदर संवेदना, ही मला वाटतं याला दुसरी उपमा नाही, दुसरं उत्तर नाही. आणि ही संवेदनशीलता तिने जपली. पुढच्या आयुष्यामध्ये अनेक अवघड प्रसंग, सामान्य माणसांना जिथे ठेचकाळायला होईल, अरे चढण खूपच आहे, ऊन खूपच आहे, आता मी काय करू असं वाटेल, तिथे आमची आरती डगमगली नाही, ताठ उभी राहिली आणि स्वतःला सिद्ध केलं. त्यामुळे या गोष्टीचा मला नक्कीच खूप अभिमान आहे की अशी मैत्रीण देव देतो. वरती गाठी मांडलेल्या असतात की अशी मैत्री तुम्हाला मिळणार आहे, आणि याच्यासाठी मी नेहमी देवाचे आभार मानते. आता थोडंसं पुस्तकाकडे येऊया. आरतीला हे पुस्तक लॉकडाऊनच्या सुमारास करायचं होतं, पण काहीतरी अडचणी येत गेल्या, थोडंसं लांबत गेलं. हे तर आपल्याला माहिती आहे. आता जसं मगाशी सरांनी सांगितलं की किती वर्ष काम केल्यावर त्याला पुस्तकाचं रूप आलं, तसं आरतीला करायचं होतं पण जमत नव्हतं. पण हारली नाही ती, की जाऊ दे आता नाही होते म्हणून बाजूला ठेवते असं नाही. ती प्रयत्न करत राहिली आणि आज ते पुस्तक इतक्या मोठ्या गुरुकुल सारख्या प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध होत आहे. ही खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे. पुस्तकाबद्दल जर सांगायचं तर विचारामधली विविधता, चौफेर लिखाण आहे तिचं. एका बाजूचे एक विषय नाही आहेत. प्रत्येक वेळेला आणि वेळेनुसार, म्हणजे आज श्रावण आहे तर तिने श्रावणाबद्दल लिहिलं आहे, पावसाबद्दल लिहिलं आहे. त्याच्यातनं तिचं निसर्गाचं प्रेम दिसून येतं की निसर्ग हा सर्वसामान्य माणसांपर्यंत सोप्या भाषेत, अगदी सहज सुंदर भाषेमध्ये तिने पोचवलं आहे. याच्या पुढे जाऊन तिचं सामाजिक भान, याचं मला खूप कौतुक वाटतं की समाज बदलतोय, माणसं बदलत आहेत, आपण बदलतोय, आपल्याला पटतायत ते बदल आपण स्वीकारतोय, नाही पटतायत त्याला विरोध करतोय, त्यांच्यापासून लांब थांबतोय. कधी ना कधी आपल्याला बदलावं लागणार याची आपल्याला जाणीव आहे. अशा सामाजिक परिस्थितीचं उत्तम चित्रण तिच्या लेखांमधनं आहे. पण कुठेही जड शब्द वापरले नाही आहेत. आम्ही जेव्हा एका वाड्यात इतकी वर्ष राहिलोय तेव्हा वाडा संस्कृतीचा लेख पहिला मी तिचा उघडून वाचला पुस्तक हातात आल्यावर, की आम्ही ते इतकं भरभरून अनुभवलं आहे. खूप आनंद दिला आहे त्यांनी आम्हाला. आमची व्यक्तिमत्व घडली आहेत त्याच्यातनं. त्यामुळे ती वाडा संस्कृती किंवा नात्यांमधला दुरावा हे जे बदलत आहे याच्यामध्ये
बदल आहे हा सकारात्मकतेने घ्या. जसं मगाशी ताई म्हणाल्या, तिने कुठेही कशाबद्दलही नकारघंटा वाजवलेली नाहीये. हे असं आहे, हे चौकटीतलं चित्र तिने आपल्यासमोर ठेवलं आहे. मग एक जाणीव असलेला, एक स्वतःचा विचार असलेला माणूस म्हणून तुम्ही याच्यावर विचार करा आणि मग स्वतः कसं बदलायचं, स्वतः कसं वागायचं हे ठरवा. जेव्हा आपण विभक्त कुटुंब, संयुक्त कुटुंब याचं खूप चर्चा करतो, आमच्यासारखे लोक जे कधी कधी मी म्हणते की आम्ही नशीबवान आहोत की 10 भावंड आणि वाड्यातली अशी 15-20 मुलं असे आम्ही सगळे एकत्र मोठे झालो, की वाड्यामध्ये ह्या घरातला आणि ह्या घरातला असं कधी नव्हतं. ते आमच्या दृष्टीने आम्हाला खूप समृद्ध करून देणारं आयुष्य होतं. पण त्याचबरोबर जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती त्याच्यातले चटके पण आम्ही अनुभवलेत. त्यामुळे जेव्हा तिने एकत्र असावं का विभक्त असावं हे तुमच्यावर सोडून दिलं आहे. कारण कुठलीही गोष्ट, कुठलाही बदल जेव्हा येतो तेव्हा तो असा एका बाजूने फक्त फायदे देऊन गेला असं कधीच होत नाही. इट्स अ पॅकेज घेऊन येतो तो. थोडे फायदे असतात, तोटे असतात. मग प्रत्येकाने विचार करून त्याच्यातल्या फायद्यांचा कसा जास्तीत जास्त उपयोग करता येईल आणि तोटे कसे टाळता येतील असा बदल जर स्वीकारला तर आपला समाज खूप समृद्ध होईल. मला वाटतं मीच थोडे जड शब्द वापरते, पण आरतीने इतकं सोप्या भाषेत हे लिहिलं आहे की खरोखर प्रत्येकाला ते विचार करायला लावणार आहे. हा आरतीचा विचार आहे, हा तुमच्यापर्यंत पोचतोय. तो तुम्ही करा, तुम्ही रुजवा, तुम्ही बदला, तुम्ही चांगले व्हा, एक व्यक्ती म्हणून चांगले व्हा, समाजाचं देणं आपलं काय आहे याची जाणीव ठेवा, निसर्गाप्रती कायम कृतज्ञ राहा. अशा अनेक गोष्टी शब्दात न मांडता सहजपणे ती आपल्याला सांगून गेली आहे. आणि म्हणून इतक्या विविध विषयांचा फुलांचा गुच्छ आज तिने आपल्यासमोर ठेवला आहे. याच्यासाठी मी नक्कीच तिचं अभिनंदन करते. खूप मोठी गोष्ट आहे असं काम करणं हे. आणि गुरुकुलसारख्या संस्थेनी, प्रतिष्ठानाने तिला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचेही मी आज इथे आभार मानते. मला बोलायला इथे संधी दिली, माझ्या मैत्रिणीचं प्रेम मला व्यक्त करायला संधी दिली, त्याबद्दल आभार मानते आणि माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. या सर्व मित्र हो, या निमित्ताने मला एक नवीन प्रकल्प सांगायचा आहे. आपण सगळे ज्ञानेश्वराचे भक्त आहोत. मी माझं आयुष्य 40 वर्ष US मध्ये गेलं, पण महाराष्ट्राबाहेर ज्ञानेश्वर फारसा माहीत नाही. हे मला US मध्ये वेगळे जे हिंदी मित्र भेटले त्यांना कुणालाच ज्ञानेश्वराबद्दलची फारशी माहिती नव्हती. आणि भारतामध्ये सुद्धा एक गुजरात, कर्नाटक वगैरे ह्याच्यामध्ये काही लोकांना माहिती असते आणि एक ज्ञानेश्वर म्हणून माहिती असतो, पण तो ज्ञानेश्वरी बहुतेक माहिती नसते. आणि आपण आता पुण्यात राहणारे लोक, माझं पुण्यात कॉलेज शिक्षण झालं त्यावेळेला सुद्धा मी 1-2 वेळा फक्त आळंदीला गेलो असेल. त्याच्या बाहेर मी इतर पुष्कळ देवळं पाहिली, पण आळंदीला फारसं गेलो नाही. तशी काही प्रसंगी आला नाही, काही म्हणा तुम्ही. पण मला अलीकडे एक 2-3 वर्षापूर्वी माझ्या एक लक्षात आलं की आळंदीजवळच एक 2 किलोमीटर अंतरावर सिद्धबेट आहे. इथल्या किती लोकांना माहिती आहे इथे सिद्धबेट आहे? तिथे त्यावेळीच्या समाजाने वाळीत टाकल्यावर ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई आणि थोडे काळ ते विठ्ठलपंत आणि त्यांची पत्नी हे तिथे राहिले होते. आणि तिथे ही 4 भावंडं वाढली. आणि ते सिद्धबेट एक थोडासा भाग आहे
आणि त्याच्यामध्ये मामा देशपांडे नावाचे एक संत होऊन गेले. त्यांचा अजूनही या पुण्यामध्ये त्यांचे चाहते आहेत. पंडितजी जास्ती सांगू शकतील. माऊली प्रतिष्ठान आहे मला वाटतं या. आणि त्यांची तो एक 13 एकरचा भाग आहे, तो त्यांच्याकडे होता, त्या संस्थेकडे होता. परंतु काही कारणाने मला वाटतं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र त्यांनी तो परत ताब्यात घेतला आहे आणि त्याच्या विरुद्ध या माऊली संस्थांनी पण एक केस टाकलेली आहे. पण तो एवढा गुंतागुंतीचा प्रश्न मला वाटत नाही. या माऊली संस्थांनी जर काही केलं तिथे तर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र सुद्धा मानेल असं मला वाटतं आहे. तर त्या 13 एकर जागेमध्ये ते एक छानदार काहीतरी ज्ञानेश्वराचं स्मारक करावं असं मला वाटतं आहे. मी इथे विजय भटकर एक ज्ञानेश्वरांचे फार मोठे भक्त आहेत, त्यांच्याशी बोललो. आणखीन त्यांनी पण मला खूप पाठिंबा दिला आहे. तर त्या सिद्धबेटाविषयी पंडितजी आणखीन माझे परममित्र अशोक कामत जर काही अधिक बोलू शकले तर मला आनंदच होईल. आता मी पुस्तकाच्या लेखिका आरतीताई मोने यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. आज 7 मे 2024 रोजी माझ्या अंतरीची अक्षरे या पुस्तकाचे प्रकाशन गुरुकुलतर्फे झाले. त्याबद्दल गुरुकुल आणि डॉक्टर कामत यांचे मी सर्वप्रथम आभार मानते. 2015 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर जेव्हा माझ्या लेखनाची सुरुवात झाली, पेपरमध्ये मासिकांमध्ये माझे लेख यायला लागले, तेव्हा या लेखांचं पुस्तक व्हावं अशी इच्छा असणाऱ्या 2 व्यक्ती आज इथे नाही. त्यामध्ये माझे पती ॲडव्होकेट माधव मोने आणि माझी एक मैत्रीण डॉक्टर नलिनी यांचं पुण्यस्मरण करून मी माझं मनोगत व्यक्त करते. मी मगाशी म्हटलं तसं की 2015 साली लेखनाला सुरुवात जेव्हा झाली तेव्हा सुरुवातीला खूप साशंकता होती, थोडीशी भीती देखील होती. परंतु प्रोत्साहन देणारी माणसं तेव्हा पण खूप भेटली. त्यामध्ये प्रभातचे वारुंजीकरांचा मोठा वाटा आहे. त्यांनी मला खूप नवीन विषय सुचवले आणि प्रभातमध्ये माझ्या लिखाणाला प्रसिद्धी दिली. त्यानंतर 2019मध्ये एका साहित्य संमेलनामध्ये मी भाग घेतला. तेव्हा काही प्रकाशकांची माझी ओळख झाली आणि पुस्तकाचं काम सुरू करावं असं मनात आलं. तोपर्यंत थोडा प्रवास झालेला होता. तो फेब्रुवारी-मार्च महिना होता आणि एप्रिलमध्ये पुस्तक तयार होईल आणि 7 मेला प्रकाशन करूया असं मी मनाशी ठरवलं होतं. कारण 7 मे ही माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. पण तेव्हा मार्चमध्ये करोना आला आणि पुस्तकाचं काम थांबलं. त्यानंतर 2 वर्ष त्याच्यात गेली. मग त्यानंतर घरातल्या काही अडचणी, आजारपण वगैरे, त्यामुळे हे पुस्तक लांबत गेलं आणि पुस्तकाचा विषय जवळजवळ मी बाजूला ठेवला असं म्हटलं तरी चालेल. परंतु पुस्तक प्रकाशन 7 मे रोजीच होणार हे विधात्याने कुठेतरी ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे आज ते झालेलं आहे. आज जिथे कुठे हे सर्वजण असतील तिथून मला ते नक्की शुभेच्छा देत असतील. पुस्तक निर्मितीचा आनंद हा अपत्य निर्मितीच्या आनंदासारखा आहे. पण या माझ्या अपत्याने मला फार वेळ घेतला. परंतु गुरुकुलतर्फे आणि कामतांच्या आशीर्वादाने जेव्हा हे पुस्तक तयार झाले तेव्हा त्यांचा परिसस्पर्श या पुस्तकाला होणार होता आणि म्हणून कदाचित हा विलंब झाला अशी माझी भावना आहे. आणखीन एक योगायोग असा की सरांनी जेव्हा देसाईंना म्हणजे हॉलसाठी विचारणा केली तेव्हा सध्या सीझन आहे, तर देसाईंनी फक्त 7 मे ही एकच तारीख उपलब्ध आहे असं सांगितलं.
त्यामुळे आज हा कार्यक्रम करण्यात आला. लिखाण चालू असताना मध्यंतरी मी साहित्यभूषण परीक्षा पास झाले. तेव्हा पुणे मराठी ग्रंथालयाशी माझा संपर्क आला आणि डॉक्टर अनुजा कुलकर्णींशी माझी ओळख झाली. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याशी परिचय झाला आणि एकदा गुरुकुलमध्ये ज्ञानसत्रामध्ये बोलण्यासाठी त्यांनी मला विचारणा केली. पसायदान या विषयावर त्या दिवशी बोलायचं होतं. मी लायब्ररीतून पुस्तकं घेऊन अभ्यास केला, लेख तयार केला आणि मला अनुजाताईंचा फोन आला की तू जे लिहिलेलं आहात तुम्ही त्याची एक कॉपी गुरुकुलमध्ये द्यायची आहे, तशी गुरुकुलची पद्धत आहे. मला खूप टेन्शन आलं होतं की आता डॉक्टर कामतांविषयी मी फक्त ऐकून होते, गुरुकुलविषयी मला काहीच माहिती नव्हती. आता त्यांच्या पुढे आपलं लिखाण गेल्यानंतर काय होईल असं मला थोडी भीती वाटत होती, पण बहुतेक ते जरा बरं असावं. त्यामुळे मला तिथे बोलण्याची संधी मिळाली ज्ञानसत्रामध्ये. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या दिवशी मी सरांशी थोडं भीतच बोलले वगैरे आणि मग शुभदाताईंकडून मी गुरुकुलचा नंबर घेतला आणि मग नंतर फोन करून एकदा मी गुरुकुलच्या ऑफिसमध्ये गेले. मग सरांनी तेव्हाही मला एक निबंध लिहायला दिला वैचारिक. म्हणजे बघतो तुम्ही कसं लिहिताय वगैरे आणि मग सांगतो. तोही मी भीत लिहून घेऊन गेले ऑफिसमध्ये. मग मात्र म्हणाले की नाही तुम्ही कधी याल वगैरे चौकशी केली खूप प्रेमाने. अशी मी गुरुकुलची सदस्य झाले. आमचं गुरुकुल हे कुटुंब आहे. डॉक्टर कामत हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि मिसेस कामत म्हणजे माई या आमच्या सगळ्यांचं खूप लाड करतात आणि सगळ्यांशी खूप प्रेमाने वागतात. गुरुकुलमध्ये सतत कार्यक्रम चालू असतात. गुरुकुलमध्ये संशोधन क्षेत्रामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगले प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वास जावेत अशी माझी इच्छा आहे. मी जेव्हा लेखन करत होते तेव्हा घरातून मला पूर्ण सहकार्य होतं, पाठिंबा होता. पण माझ्या हुजूर बघितल्या मैत्रिणी, माझ्या इतर ठिकाणच्या व्यायामाच्या मैत्रिणी, अभिव्यक्तिवाचक मंचाच्या मैत्रिणी, माझ्या घरातले सर्वजण या सर्वांनी मला खूप पाठिंबा आणि प्रोत्साहन दिलं, म्हणून मी पुस्तकापर्यंत येऊन पोचू शकले. यामध्ये डॉक्टर नीलम सप्रेबाई, वासंतीताई, देशमुखबाई यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. माझे बहीण भाऊ भावजया हे सर्व माझ्या पाठीशी होते, त्यामुळेच या सर्वांची मी ऋणी राहणं पसंत करेन. स्मृता प्रिंटर्सचे हेमंत जोशी यांनी पुस्तक वेळेवर छापून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये सरांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना पाठ राखण असा शब्द वापरला आहे. मला तो खूप आवडला. पूर्वी नववधू जेव्हा सासरी जायची तेव्हा पाठराखीण आपण पाठवत असू की तिला जरा मोकळं वाटावं, तिला जरा मनातलं बोलायला संधी मिळावी असं. तशा अर्थाने सर आमचे खरंच पाठीराखे आहेत. वयाच्या 83व्या वर्षीसुद्धा त्यांच्या कामाचा उत्साह, तुम्ही आता त्यांचं भाषण ऐकलं, कामाचा उत्साह, स्मरणशक्ती, लिखाण, विद्वत्ता खरंच अफाट आहे. अनेक पुस्तकांची निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे, पण दुसऱ्याच्या एखाद्या पुस्तकाची निर्मिती करण्यासाठी त्यांची जी धडपड पाहिली तेव्हा मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. गुरुकुलमध्ये आम्ही बहुतेक रोज भेटतो तेव्हा रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं, अनेक लोकांची माहिती मिळते. सरांकडे सांगण्यासारख्या खूप गोष्टी असतात आणि त्यांचा अनुभव आणि लोकसंग्रही खूप दांडगा आहे. अनेकांचे आयुष्य त्यांनी उभी केलेली आहेत. यातून आपण काहीतरी शिकावं असं मला नेहमी वाटतं. आता माझ्या पुस्तकाविषयी अनुजाताई आणि संजीवनी बोलल्या आहेत, मी वेगळं काही सांगणार नाही. 40 पुस्तकांचं हे संकलन आहे. हे लेख मी पूर्वी लिहिलेले आहेत आणि आत्ता त्याचं संकलन केलेलं आहे. माझं थोडंफार वाचन, दृष्टिकोन, कधी हळवेपणा, अनुभवातून आणि निरीक्षणातून आलेलं शहाणपण आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्ती यांचा विचार करून मी हे लेखन केलेलं आहे. मनोगत पूर्ण करण्यापूर्वी मी एवढंच म्हणेन की लौकिक अर्थाने श्रीमंत अनेक लोक असतात, पण कुणीतरी असं म्हटलंय की ज्याच्या दारात चपलांचे ढीग असतात तो खरा श्रीमंत असतो. आज एवढ्या संख्येने इथे लोक उपस्थित राहिलेले आहेत, त्यावरून मला असं वाटते मी खरोखर श्रीमंत आहे. आपल्या सर्वांचे याकरता मी मनपूर्वक आभार मानते आणि इतकेच म्हणते, भावना दाटल्या मनी, शब्द झरझर उमटले. भावना दाटल्या मनी, शब्द झरझर उमटले. गोड मानून घ्या ही अंतरीची अक्षरे, ही अंतरीची अक्षरे.
एक छोटीशी सूचना सांगणार होते. पुस्तकांच्या स्टॉलवरती माझं पुस्तक आणि गुरुकुलची अनेक प्रकाशनं जी अतिशय उत्तम आहेत ती ठेवलेली आहेत. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ती घ्या, विकत घ्या. आणि आजचा कार्यक्रम गुरुकुलचा, मी जे पुस्तक छापलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक पोस्टकार्ड ठेवलेला आहे. तर आजचा कार्यक्रम गुरुकुल आणि पुस्तकाविषयीच्या प्रतिक्रिया त्या पोस्टकार्डवर जरूर पाठवा असं मला वाटतं. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. गुरुकुलचे कोषाध्यक्ष आष्टेकर सर, त्यांचाही सत्कार करावा अशी विनंती करते. बागेच्या ज्या शिक्षिका आहोत परिमल ग्रुप, त्यांच्यातर्फे आमच्या एका मैत्रिणीचा आज 35 वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्या सगळ्या मैत्रिणींच्या तर्फे आम्ही तिचं कौतुक करतो आहे आणि तिला पुष्पगुच्छ देण्याची मी त्यांना विनंती करते. चला, आणि आम्हाला ही अभिमानाची आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे की आज आमच्या मैत्रिणीचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. पण आता जे इथं बोललं गेलं त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हा माझा शाळा मित्र आहे आणि इतकी वर्षे आम्ही मित्र आहोत पुण्यात असून. हा अमेरिकेमध्ये 50 वर्ष गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. जागतिक कीर्तीचे जे गणितज्ञ आज जगात आहेत त्यातला हा माणूस आहे. त्यांनी काहीतरी सिद्धबेटाविषयी मगाशी सांगितलं. मी जास्त तपशिलात जाणार नाही, पण इथं मोठा श्रोतृवर्ग आहे म्हणून सांगतो. आळंदीमध्ये अजून देवस्थान आहे. इंद्रायणी काठीचं ते जुनं मंदिर आहे. हेच काय ते ज्ञानेश्वरांचं स्मारक आहे. याखेरीज कोणत्याही संस्थेनं, मी संप्रदायांचा उल्लेख करत नाही, आणि त्याचे म्हणून जे स्वतःला अध्वर्यू समजतात त्यांनी काहीही केलेलं नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. अशी माणसं प्रतिष्ठेनं शासनामध्ये सुद्धा मिरवत असतात आणि आपण सुद्धा शासनाचे ते प्रतिनिधी म्हणून त्यांना सहन करतो. ही सहनशीलताच आपल्याला मारक आहे. मला असं सांगायचं की सिद्धबेट जिथं ज्ञानेश्वरादी भावंडांना निष्कासित केलं होतं, निर्वासित केलं होतं, त्यानंतर तर त्यांचं चरित्र सगळं लोकांना ठाऊक आहे. तिथं काहीतरी व्हावं म्हणून पुण्यातल्या एका संस्थेनं, त्याने मामा देशपांड्यांचा उल्लेख केला, त्यांचं कार्य आज कवडे चालवतात, हे सगळं मला ठाऊक आहे. त्या लोकांनी तिथं एक मोठं ग्रंथालय निर्माण करण्याची काही योजना आखली, पण ती जागाच त्याला मिळू नये असं राजकारणी मंडळींनी उद्योग केला आणि ती जागा पडून आहे. ती कदाचित राजकारण्यांच्या घशात जाईल आणि तिथे इमले उभे राहतील आणि त्यांच्या घरी पैसे जातील. मी एवढंच म्हणेन, त्या जागी असं नाही, पण ज्ञानदेवांचं जे काही स्मारक कालोचित असं करायला पाहिजे. त्यापैकी एक म्हणजे ही तुम्ही म्हणता त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी सगळीकडे नीट पोहोचली पाहिजे. त्याचं माध्यम हिंदी हेच आहे की जी जगामध्ये समजली जाते अशी भाषा आहे. जगातल्या 28 विद्यापीठामध्ये हिंदी विभाग आहेत आणि पद्धतशीर हिंदीचं अध्यापन तिथं केलं जातं. तो भाग सोडा, पण आम्ही ही जी ज्ञानेश्वरी केली आहे किंवा आणखी काही उद्योग करतो आहोत, ही आता पारायणपट इतक्या कमी पैशात पारायणपट कोणी देत नाही हो. सांगितलं आता हे मोठे सर्वात मोठे प्रकाशक इथे बसलेले आहेत, उत्कर्ष प्रकाशनचे मालक, नाही देऊ शकत. आम्ही दिली आहे. तुम्ही मागाल तेवढी ज्ञानेश्वरी तुम्हाला मी 100 रुपयामध्ये देईन. हिंदी ज्ञानेश्वरी कायम मिळू शकेल अशी आर्थिक व्यवस्था गुरुकुलनी केलेली आहे. कधीच नाही आता संपली.
सरकारी अनुदान संपलं, आमचा सरकारी अनुदानाशी काही संबंधच नाही, पण आम्ही असरकार हा शब्द अधिक चांगला आहे हो. असरकार म्हणजे परिणामकारक. आम्ही असरकारी म्हणजे परिणाम घडवणारी माणसं आहोत. किंवा हे होईल. रवींद्र कुलकर्णीसारख्या माणसाने अमेरिकेतल्या चांगल्या मंडळींची मदत आम्हाला जर मिळवून दिली तर ते म्हणतील ते काम होईल. सिद्धबेटावरच झालं पाहिजे. हां, तिथं सिद्धबेटामध्ये जाण्या येण्याची नीट व्यवस्था केली पाहिजे, ती स्थानं सुरक्षित राखली पाहिजे. ही जबाबदारी आम्ही घेऊ. आम्हाला कोणी नेमण्याचं काही कारण नाही आणि ते कोणीतरी तिथं दावे करण्याचं आणखी कारण नाही, होणारच नाही. आमच्यासारखे लोक जेव्हा तिथं जातात, आमचे सहकारी जातात, एक तुम्हाला सांगतो, नैतिकतेची ताकद फार मोठी आहे. ही नीतिवान माणसं आहे, ती पैसे खाणारी आणि गुंडगिरी करणार नाही. घाबरतात, बाजूला जातात लगेच. असे एक एक मी फार मोठे धुरीण, आता ते नाही आहेत, नावं घेण्यात काही मला तर एवढं त्यांना महत्त्व द्यावं असं वाटत नाही, बाजूला होतात आपोआप. तेव्हा रवींद्र कुलकर्णींनी जे सांगितलं, मी एवढं सांगतो, रवींद्र कुलकर्णींनी या मिलिंद सबनीसला एकदा अमेरिकेमध्ये बोलवावं महाराष्ट्र मंडळातर्फे, आणि त्यांनी हे ज्या नेहरूंच्या करामती आहेत, राष्ट्रगीताच्या निमित्तानं काय काय इथं रामायण घडलं, आणि आज वंदे मातरमचं महत्त्व काय आहे, त्या चळवळीचं महत्त्व काय आहे, आणि पसायदानाचं महत्त्व काय आहे, हे त्यांनी अमेरिकेत सांगावं. त्याची जबाबदारी रवींद्र कुलकर्णी घेतील अशी मी त्यांचा, माझ्या एवढा त्यांचा म्हणजे एवढा अधिकार आहे. मिलिंद, आता तुम्ही जाण्याची तयारी करा. धन्यवाद. हे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आलेले आहेत, आपल्यात उपस्थित आहेत. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आपले अत्यंत मनापासून आभार मानते. आणि आमचे फोटोग्राफर राजेंद्र शिंदे आणि व्हिडिओग्राफर जगताप यांचेही आभार मानते. मिलिंद सबनीस सर आणि आप्पासाहेब आष्टेकर हे गुरुकुल परिवारातलंच आहेत आता, त्यामुळे त्या दोघांचेही आभार मानत नाही, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आणि बाकी इथे प्रेक्षकात खूप मान्यवर बसलेत, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते, त्यांचे आभार मानत नाही मी. आणि योगेश देसाई आणि त्यांचे सहकारी हे कायमच उत्कृष्ट सेवा देत असतात, तशीच आजही ते देत आहेत, तर त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत झाली असेल त्या सगळ्यांचे आभार. आणि आप्पासाहेब आष्टेकर आष्टीहून खास कार्यक्रमासाठी इथे येतात नेहमी, ते गुरुकुलचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्याप्रती मी खास कृतज्ञता व्यक्त करते. आणि डॉक्टर रवींद्र कुलकर्णी तर परदेशातून आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याही प्रती खास कृतज्ञता व्यक्त करते. आणि पसायदान आता सीमाताई रायरीकर सादर करतील आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल. आणि थोड्याच वेळात स्नेहभोजनाची इथे व्यवस्था लावली जाईल आणि सगळ्यांनी जेवण करूनच जावे, कुणी जेवल्याशिवाय जाऊ नये. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे वसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विष
विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांझील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होआवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान. येणे वरे